अंबाजोगाईत 8,60,000 रुपयांचे 7 बैल जप्त. जनावरांची अमानुष वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा. अंबाजोगाई शहर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धडक कार्यवाहीत तब्बल 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत आणि 2 आरोपींना ताब्यात घेत मोठी कार्यवाही केली. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष गाडे यांना गुप्त माहिती मिळाली की एक बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर आणि क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराज चौक, लातूर पॉइंट, अंबाजोगाई येथे नाकाबंदी करून संशयित बोलेरो पिकअप अडवले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात 7 बैल अत्यंत कमी जागेत दाटीवाटेने बांधून त्यांना चारा पाणी न देता व अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनातील 7 गोवंशीय बैल आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सलमान पाशा शेख आणि दिनेश माधव विटोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार आरोपीविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नागरगोजे करत आहेत.